नमस्कार. ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो आता आपण मस्तपैकी सावलीच्या झाडाखाली आपण गाडी लावलेली आहे आणि मस्तपैकी आराम वगैरे चाललेला आहे. वसीमभाई यांचा रमजान महिना चालू झालेला आहे. तर रमजान महिन्यामध्ये कशा पद्धतीने उपवास वगैरे करतात ते आज आपण त्यांच्याकडून जाणून वगैरे घेणार आहोत. आणि जे रिक्षा चालक आहेत जे उपवास वगैरे करतात त्यांनी ह्या ज्या सीझन आहे जो आता गरमीचं वातावरण वगैरे चालू आहे त्या सीझनमध्ये कशा पद्धतीने उपवास केले पाहिजेत आणि कशा पद्धतीने उपवास त्यांचे असतात ते आपल्याला वसीमभाईंकडून आपल्याला कळेल का असं आपण त्यांना विचारणा करूया. त्यांच्याकडं कशी आहे त्यांची रमजानची. नमस्कार. सर्वात पहिलं तर प्रशांत भाऊने मुद्दा असं म्हटला आहे की उपवासाचा आणि कसं करायचं, काय कशा पद्धतीने हे करायचं उपवास ते विचारलेलं आहे. सर्वात पहिलं तर सर्वांना सांगायचं रमजान पवित्र महिन्याच्या आणि होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. प्रशांत भाऊने विचारलं की बाबा कशा पद्धतीने उपवास करताय, कशा पद्धतीने उपवास करावा. त्याच्यावर प्रशांत भाऊचं म्हणणं आहे की बाबा काहीतरी लोकांसमोर जरा आपलं काय म्हणणं आहे ते मांडावं. सर्वात पहिलं तर हे जे उपवासचा महिना आला आहे मार्च महिन्यात फार एकदम कडक ऊन आहे. त्याच्यामुळे थोडंफार त्रास जाणवतो. थोडं एक 4-5 दिवस जरा त्रास होतो. त्यानंतर काय कंटिन्यू मग रेग्युलर झाल्यानंतर काय त्रास होत नाही. जरा पाण्याचा जरा त्रास होतो. सवय असते आपल्याला पाण्या पिण्याची तर ताण वगैरे लागते. पण तरी पण काय जाणवत नाही, एवढं निघून जातो वेळ. 1-2-4 दिवस पहिला त्रास होतो. त्याच्यानंतर काय वाटत नाही. मग नंतर एक उपवास धरताना त्याला म्हणतात सैरी. सकाळी पहाटे 4च्या दरम्यान उठून किती वाजता सकाळी चालू होतो तुमचा उपवास आणि किती वाजेपर्यंत चालू होतो? 4 वाजता उपवास म्हणजे सैरी म्हणजे उपवास धरण्याची वेळ चालू होते. पहाटे 4 वाजता. 4 वाजता उठून थोडंफार लाईटली ब्रेकफास्ट नाश्ता वगैरे केला जातो. चहा बिस्किट वगैरे. कुणी समजून घ्या म्हणजे ब्रेकफास्ट जेवतात बी कुणी सकाळी पहाटे उठून. काही जण असतात पाणी पिऊन पण उपवास धरणारे असतात. कोणाला सूट करत नाही एवढ्या सकाळी म्हणजे कुणाला सूट करत नाही, जास्त त्रास होतो म्हणून. त्याच्यानंतर संध्याकाळचे 7 वाजता उपवास सोडण्याची वेळ होते. त्यावेळेस बाबा थोडंफार पाणी आणि खजूरनं उपवास सोडलं जातं. तर यात 5 वेळेची नमाज पढली जाते. जे काय ते इबादत केली जाते. या प्रकारे म्हणजे पवित्र महिना आहे. म्हणजे जे काय देवाचं असेल ते व्यवस्थित करावं लागतं या महिन्यात. ते ह्या रमजान महिन्यामध्ये भरपूर लोक फळ फ्रूट घेत असतात. ते कोणत्या प्रकारची तुम्ही तुमच्या समाजामध्ये वापरली जातात? जास्ती करून लोक म्हणजे आवडीनं घेणारा एक असं फळ आहे. द्राक्ष आहेत, कलिंगड आहे, टरबूज आलं, पपई आलं, त्यानंतर आपलं मोसंबी वगैरे, ॲपल आलं. बरेचसेच म्हणजे असे फळ खाणारे म्हणजे पोटात थंड राहण्यासाठी ते जास्त हे करतात. लोकांची पसंती जी आहे म्हणजे की आवडतं म्हणजे ते जास्त. तर ह्या रमजान महिन्यामध्ये भरपूर लोक रमजान महिन्यामध्ये उपवास वगैरे करत असतात. तर आपण बघितलं असेल की आता हा उन्हाळा चालू झालेला आहे. या उन्हाळ्यामुळे उपवास जे करतात त्यांना खरंच त्रास जाणवत असतो. थोडंफार तर वर्षभर सवय नसते ना. तर वर्षापासून एखाद महिना असं येतो रमजान महिना की बाबा ते 30 रोजे असतात. तर अचानक पहिला उपवास करणे म्हणजे की एवढं म्हणजे थोडं टपच जातो. अचानक जेवणाचं पाण्याचं सगळं म्हणजे रुटीन तुटून जातो. त्यामुळे जरा लोकांना जरा असं वाटतं 1-2-3 दिवस. त्यानंतर सवय झाल्यानंतर महिना मग काय वाटत नाही पूर्ण महिना. चला मित्रांनो, हे होते वसीमभाई. आणि वसीमभाई आपल्याला कमीत कमी 4 ते 5 दिवसांनी भेटले. आणि आम्ही दररोज रुटीनवरती आम्ही धंदा वगैरे करत असतो आणि प्रत्येक वेळेस आमचं त्यांचं भेटणं होत असतं. आज आपल्याबरोबर गिरीभाईसुद्धा आहेत आणि ते सुद्धा रिक्षाचालक आहेत. त्यांची गाडी पुढे लावलेली आहे आणि आम्ही
एवढ्या छान असं वातावरणामध्ये मस्त हवा चाललेली आहे. या वातावरणामध्ये आम्ही आता भेटलेलो आहोत आणि व्हिडिओ काढण्याचं खास कारण होतं की ह्या पवित्र महिन्यामध्ये भरपूर लोकांकडून उपवास वगैरे केला जातो आणि तो उपवास कशासाठी केला जातो वसीमभाईंनी आपल्याला सांगितलं, तर आपण त्यांना रमजान महिन्याच्या शुभेच्छाही देऊया आणि आपला इथेच व्हिडिओ थांबूया. जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.